मिस विश्वासू, देवाकडे काय ऑल द बेस्ट मागायला आले होते की काय? चला, हॉल तिकीट तयार आहे, बसा गाडीत. विश्वंभर साहेब, माझं जरा एक काम आहे इकडे. माझं काम त्याही पेक्षा महत्वाचं आहे, त्यासाठीच आणलंय ना मी तुला. अहो माहितीये मला, पण अरे कुठे गेला? हा वेताळ काही पिच्छा सोडणार नाही माझा, नंतर यायला लागणार परत. तर मनातल्या मनात शिव्या देऊन झालं असेल तर बसा, परीक्षेला जायचं. कसली परीक्षा? सांगतो सगळं आज तर बस. एक मिनिट, एक विचारू का विश्वंभर साहेब? काय? अर्जुन बद्दल तुम्ही मला जे सांगितलंय ते सगळं खरं आहे ना, का काही लपवलंय? कणन कण खरा आहे. कसं आहे माहिती का, तू त्याच्या गोड बोलण्यावर जाऊ नको. लवकरात लवकर त्याचा विश्वास संपादन कर. तू त्याच्यावर विश्वास ठेवून काही उपयोग नाही, त्याचा विश्वास तुझ्यावर बसणं महत्वाचं आहे. अत्यंत माजोरडा आणि हट्टी माणूस आहे तो, कळलं ना? त्याच्या हरकतींवर लक्ष ठेव. बरं झालं सांगितलं, आता लक्ष ठेवेन तुमच्यावर. बसा. चला. विश्वंभर साहेब, तुमची काही शाळा शिकायची इच्छा अपूर्ण राहिलीये का? का सावित्री नाव ठेवलंय म्हणून आपलं सतत परीक्षा परीक्षा करत असताय? सावित्री ही नुसती परीक्षाच नसून सावित्रीची सत्व परीक्षा आहे असं समज. आणि काय माहितीये काय, आता आहे ना, मला तुझा राग वगैरे काहीच येत नाही बरं का. हा, कारण कसं आहे की आता गाडी नुसती रुळावरच नाही, तर तुमच्या प्रेमाचं इंजिन सुसाट सुटलंय. पण सावित्री, सावध राहा. तुम्हाला काही सोपं वाटतं का सही घेणं? ही तुझी परीक्षा नसून त्याची परीक्षा आहे. मला पण बघू दे ना, सही करणारा अर्जुन कवठेकर आहे का तुझ्यावर प्रेम करणारा तिरसट? मला नाही वाटत, न बघता न वाचता ते सही करते. हा? काय काय? अरे बापरे, करती असं असं आहो जावं वगैरे? वा. तुम्हाला का नाही उकळी यायच्या आधीच ताटात वाढायची सवय आहे बघा. अगं, मला त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय. दिसतंय ना? मग पडा की तुम्हीच प्रेमात. ए सावी, आता गमजा खूप झालं. आता सांगतोय ते ऐक. थोड्याच वेळात कागदपत्र देतो, घाबरू नको. ही कागदपत्र म्हणजे ती कागदपत्र नाहीये, त्याच्याच कामाची आहे. आणि मी म्हटलं ना, ही त्याच्या विश्वासाची परीक्षा आहे. सावी, ऑल द बेस्ट. गुड मॉर्निंग सर. तुम्ही यांच्यासोबत येण्याचं कारण? नाही म्हणजे तुम्ही सकाळपासून कुठे होतात? सर, मी देवळात गेले होते, विश्वंभर साहेब पण आले होते तिथे, मग त्यांच्यासोबतच आले. मिस वशिला, मी माझ्या एम्प्लॉईजच्या पर्सनल आयुष्यात त्यांनी काय करावं हे सांगायला जात नाही, पण तुम्हाला सांग, या माणसासोबत जेवढं कमी असाल ना तर चांगलं आहे तुमच्यासाठी. प्लीज मला यांच्यासोबत पुन्हा गाडीमध्ये दिसू नका.
दादाचं म्हणजे कसं झालंय माहिती का? आता जत्रेत एक कुस्ती जिंकला ना तर त्याचा चतुर पैलवानच झालाय. आपल्या सुद्धा हातात येत नाही. घाबरू नकोस प्रिया, मी त्याची आई आहे. त्याचे सगळे डावपेच कसे हाणून पाडते बघच. ये ना बाद कृष्णा हाय फाय. हा हा गुड मॉर्निंग सर. एक ते 1000 मोज. आत ये. अरे तुझी परवानगी न घेता चालू नेहमी ती परवानगी घेऊन येतो. अरे झालं ना, मिळाली ना पाकिट महिन्याची. आता काय काम आहे? नाही आता माझं काय काय असणार. ताईच्या शब्द खातर थांबलोय, नाहीतर नाहीतर काय? झालं आता. अर्जुन आता झालेल्या चुकांचं किती प्रायश्चित्त देणार आहे. आता त्याचं प्रायश्चित्त म्हणून जीव द्यायचा का मी सांग. मामा सर चिडायचं नाही. काय काम आहे ते बोल. काय नाही, तू एवढं पॉवर प्लांटचं उद्घाटन केलंय, तुला साधं मला बोलव असं सुद्धा वाटलं नाही. एवढा परका झालो मी. अरे मामा आहे तुझा मी. लहानपणी तुला अंग खांद्यावर खेळवलंय, लहानचं मोठं केलंय, त्याचंही काही नाही अर्जुन तुला. आणि नाही, मामा बरोबर आहे तुझं. अरे बोलवायला हवं होतं तुला, पण काय झालं माहितीये का, काळी बाहुली लागते हे लक्षात नाही आलं रे माझ्या. कसं आहे ना मामा, तू चांगुलपणाची किती चादर ओढलीस ना तर तू किती नीच आहेस उदाहरणं भरपूर आहेत माझ्याकडे. वयाचा मान राखून बोलतोय हे लक्षात ठेव. बर, काय कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं असंच म्हणायचंय ना तुला. दाजी बघताय ना तुमचा मुलगा काय बोलतोय ते. तुम्ही असायला पाहिजे होते दाजी. हे असते ना तर समोर सुद्धा उभारलं नसतंस. अरे खाल्ल्या घरचे वासे मोजायला निघालेलास. घूस आहेस तू, घूस. पोखरलंच घराला सगळं. घूस, वाळवी, कोल्हा, लांडगा सगळं जंगलच आहे मी. काय हसायला काय झालं. अरे हसू नाही तर काय करू. तुझं कसं असतं माहिती आहे का, तू कधीतरी तक्रार घेऊन येतोस, नाहीतर काहीतरी मागणी असते. तुला का तुझ्या बहिणीचं सुख मानवत नाही का रे. झालं ना आता. झालेल्या चुकांची किती शिक्षा देणार आहे बाबा. आम्ही काय तुझ्या इतकं काही ऑक्सफर्डमधून शिकून नाही आलो. आम्ही या गावखेड्यातली साधी माणसं. झेडपीच्या शाळेत आमचं शिक्षण झालं, त्यावेळेस वाटलं वागावं तसं वागलो, वाटेल तसं बोललो. काय झालं चुका मान्य आहे ना. पण आता तू जे काही चांगलं काम करतोय त्याच्यात सहकार्य करावं म्हणून मी आलोय रे. त्या कवठे भैरवगडसाठी खूप मोठं काम करतोय, तुझ्या बरोबर आहे मी. पण मला आत्ताच कळलं की बलरामचं तुझं काही पॉवर प्लॅन्टच्या जागेवरून वाजलं म्हणून म्हणलं जावं, तुमच्या दोघांमध्ये समेट घडवून आणावा. काय फिसकटलं असेल तर नीट करून द्यावं. एक मामा म्हणून. बरं मामा आहे मामा म्हणून या कवठे भैरवगडचा ना एक नागरिक म्हणून, सेवक म्हणून मी हे करायला आलो रे.
तिरसटनी माझ्यावर विश्वास ठेवावा, न बघता सही करावी, यासाठीच तर आली मी इथं. पण आता मनापासून विनंती करते, त्यानं न वाचता सही करायला नकोय. या कचाट्यातनं माझी सुटका करायची तशी करेन. त्याची लेवल करून निघून जाईन त्याच्या आयुष्यातनं. पण त्याचा विश्वास तोडून नाही जायचं मला. त्याचा विश्वास तोडला ही सल घेऊन मी नाही जगू शकणार. प्लीज 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 नाही, कागद वाचूनच सही करायची त्याला बुद्धी दे. निघतो. अरे बोला मिस सावित्री. सर, ते नाशिकच्या ऑफिसचे कॉन्ट्रॅक्ट पेपर्स आहेत. फाईन, पुट इट डाऊन. ते कुरिअरने पाठवायचे आत्ता. तुमची सही हवी आहे. इतकं अर्जंट आहे का? म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना मी अजून वाचले नाहीये. मी वाचलेत सर. फेल, सबशल फेल. मिस सावित्री, हे कॉन्ट्रॅक्ट पेपर्स तुम्ही नीट वाचलेत का? हो सर. काय सर? अहो काय 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 अर्जंट आहे ना. पेन द्या, सह्या करायच्या. न वाचताच सही. मामा, माझा जेवढा स्वतःवर विश्वास आहे ना, तेवढा आणि तितकाच मी सावित्रींवर.
ज्या अर्थी त्यांनी पेपर्स वाचलेत त्या अर्थी मी देखील ते पेपर्स वाचवा. बाय द वे, हे मी सगळं पहिल्यांदा करतोय अँड समहाऊ आय डोंट रिग्रेट इट.